पहिल्यांदाच उकडीचा मोदक ट्राय करणार आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। ही रेसिपी ॲज इट इज फॉलो करायची आणि मस्त मोदक करायचे। हा मी केलेला मोदक आहे। हातात घेतल्यावर कापसाचा गोळ आहे की काय असा भास व्हावा इतका हा मौसूत होतो। छान आतमध्ये रसरशीत सारण आणि या गरम गरम मोदकावर मस्त साजूक तुपाची धार, वा 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 वा, अगदी आत्मा तृप्त होऊन जाणार आणि बाप्पा पण एकदम खुश होणार। तर तुमची बाप्पाच्या आगमनाची तयारी तर पूर्ण झालीच असेल, आता मोदकाची तयारी करूया। आणि ही जी रेसिपी आहे ती फक्त नवीन कोणी करणार असेल त्यांच्यासाठी आहे आणि एकदम परफेक्ट रेसिपी आहे। तुम्हाला उकड वगैरे काढायचं पण टेन्शन नाही, सगळं अगदी परफेक्ट होणार। चला आपण रेसिपी बघूया। मस्त मोदक तयार होतात आणि तुम्ही करून बघायचे आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या बरं। चला आता पटकन सारण करून घेऊया। चला आता सारणासाठी गॅसवर मी पॅन ठेवलाय। पॅन छान गरम झालाय। आता त्यावर आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया। आता या सारणासाठी मी मोठा एक नारळ वापरलाय, त्याचा चव साधारण एक मोठी वाटी झाला होता, त्याचीच पाऊण वाटी आपण गूळ वापरायचा आहे। आपण नॉर्मली काय करतो, आधी तूप टाकून त्यावर खोबरे टाकून खोबरं परततो, पण आता आपण तसं नाही करायचं आहे। आपण ह्या तुपावर गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे, कारण खोबऱ्याला एक स्वतःची एक वेगळी टेस्ट असते। आपण खूप परतल्यामुळे ना खोबऱ्याची ती टेस्ट निघून जाते, म्हणून आपण हा गूळ आधी आपण मेल्ट करून घेऊया आणि मग त्यावर आपण खोबरं टाकायचं आहे। आता हे गूळ मी छान मेल्ट करून घेते। छान त्याचं असं पूर्ण वितळलं पाहिजे। मी खिसला नव्हता, म्हणजे तुकडे होते, त्यामुळे थोडा एक 5-1 मिनिटं वेळ लागू शकतो, पण 5-1 मिनिटात बघा सगळा गूळ व्यवस्थित वितळला गेलाय। आता 1 वाटी आपण यामध्ये चव ॲड करूया। आता हे गुळाचं प्रमाण आहे किंवा म्हणजे गोडाचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। म्हणजे 1 वाटी जर चव असेल तर तुम्ही अर्धी वाटी पण वापरू शकता आणि पाऊण वाटी पण वापरू शकता, पण पाऊण वाटी हे परफेक्ट प्रमाण असतं। थोडं गोडीला जेव्हा आपण हे करतो गोड थोडं जास्ती आपण हे करतो ना, तेव्हा खूप छान मोदक होतात। आणि आता ह्यामध्येच मी ड्रायफ्रुट्स टाकणार आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। ह्यामध्ये काजू आणि बदाम मी तुकडे करून टाकलेत। ही भाजलेली खसखस टाकली साधारण 2 चमचे। ही पण ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तुम्ही टाकत तर नाही टाकले तरी चालेल। आता हे यावरच टाकायचं, म्हणजे काय होतं, हे ड्रायफ्रूट छान त्यामध्ये शिजले जातात किंवा त्याला असा क्रंच येतो आणि मग ते जेव्हा खाताना दाताखाली येतात तेव्हा खूप सुंदर लागतात। आणि छान असं 1-2 मिनिटं आपण परतवून घेऊया। ह्यातलं पाणी थोडं कमी झालं पाहिजे, बऱ्यापैकी सुकला पाहिजे सारण। हे खूप पाणीचा कंटेंट नाही राहिला पाहिजे, नाहीतर मग ते जेव्हा आपण वाफवायला ठेवणार तेव्हा ते भरती येऊ शकतं। आता ह्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकले मी। तुम्ही नैवेद्याला वगैरे तुम्ही नसाल वापरत तर नाही टाकलं तरी चालेल। आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्यातलं पाणी आटलंय। ह्यावर मी वेलची पूड टाकणार आहे 1 अर्धा चमचा आणि आता आपण हे थंड करायला साईडला ठेवूया। आता उकडीच्या मोदकाचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे उकड काढणं। आता हे पीठ कसं आहे, तर हे पिठाचं एक प्रमाण आहे। 1 वाटी समजा तुम्ही प्रमाण घेत असाल तर 1 वाटी इंद्रायणी तांदूळ, 1 वाटी बासमती तांदूळ आणि 1 वाटी आंबे मोहर असं सगळं मिक्स करून मी दळून आणलं होतं। आणि त्या पिठातून 1 वाटीचं पिठी घेतली मी, त्यामध्ये चिमटभर मीठ टाकलंय आणि त्याचबरोबर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा टाका, ह्यामुळे बाइंडिंग छान येतं, मोदक फुटत नाहीत आणि खूप सुंदर होतात। त्याचबरोबर 1 चमचाभर तूप टाकलंय आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला लगेच उकड काढायची नाहीये, हे मीठ वगैरे एकत्र लागावं, तूप एकत्र लागलं पाहिजे, असं सगळे पिठं आपण हे मिक्स करून घेऊया एका चमच्याच्या साह्याने। आणि ह्यामध्ये ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। उकडीचे मोदक करताना उकडच परफेक्ट होणं खूप गरजेचं असतं, नाहीतर तुम्हाला माहिती आहे त्याची पारी होत नाही आणि जरी झाली तरी ते फुटतात आणि आपल्याला हव्या तशा कळ्या पडत नाहीत, बरेचसे असे प्रॉब्लेम होतात। त्यासाठी हे प्रकार आणि पद्धत अगदी परफेक्ट आहे, म्हणजे ह्याच प्रमाण तुम्ही घेतलं तर व्यवस्थित आपले जे पीठ आपल्याला काढायचं किंवा जे उकड करायचे ते अगदी व्यवस्थित होते, अगदी मऊसूत होते आणि खूप सुंदर आपले मोदक तयार होतात। तर आता मी हे सगळं मिश्रण कुकरमध्ये ठेवते आणि छान 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। छान वाफलं जातं, आपल्याला अगदी काही टेन्शन नाही, अचूक प्रमाणात असल्यामुळं आपले पीठ पण छान होतं आणि आपल्याला मोदक जसे हवे तसे आपले मोदक तयार होतात। आता हे 3 शिट्ट्या काढून घेऊया आणि मग आपण पुढची प्रोसेस करू। आता 3 शिट्ट्या झाल्यात, मी कुकरमधून हे पीठ एका परातीत काढून घेते। थोडंसं गरम आहे, त्यामुळे अंदाज घेऊन तुम्ही हे सगळं करायचं आहे। आता तुम्ही यामध्ये गरम पिठामध्ये हात नाही घालू शकत, तर थोडंसं स्मॅशरनी ते पीठ थोडंसं मोकळं करून घ्या आणि पीठ
व्यवस्थित मळणं खूप गरजेचं असतं, कारण त्यामध्ये जे एक सॉफ्टनेस आहे तो येण्यासाठी पीठ व्यवस्थित मळायचं, त्यामुळं व्यवस्थित त्याची पारी पडते आणि आपल्याला जसा हवा तसा त्याच्या कळ्या वगैरे आपल्याला पाडता येतात. त्यामुळे मोदकाचं पीठ अगदी छान मऊसूत मळून घ्यायचं. मी थोडंसं गरम असल्यामुळे स्मॅशरने थोडंसं आधी मोकळं करून घेते आणि असं लागेल असं थोडंसं हाताला पाणी लावायचं किंवा तूप थोडंसं लावायचं आणि ते मळून घ्यायचं. अगदी मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता एक छान त्यातला छोटासा मी गोळा घेतला आहे आणि मी तो लाटते, म्हणजे अगदी व्यवस्थित लाटता येतो इतका सॉफ्ट हे पीठ झालं आहे, आपलं उकड झाली आहे. आणि थोडंसं पीठ टाकून मी लाटून घेते. आता हे मोदक करायचं किंवा मोदकाच्या कळ्या पाडायचे खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स आता अवेलेबल आहेत किंवा यूट्यूबवर तुम्ही बघू शकता. पण त्यातली अजून एक सोपी पद्धत जी मी करते तुम्हाला दाखवते. आता ही आपली नेहमीची पद्धत जी तुम्ही हातावर कळ्या पाडू शकता, पण त्यापेक्षा ही पद्धत मला इझी वाटते. एखादं भांडं घ्या, फुलपत्र घ्या, ग्लास घ्या किंवा अशी एखादी वाटी घ्या, त्यावर असं हे पारी किंवा ही काय म्हणू लाटलेली पोळी त्यावर ठेवा आणि हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ह्या वरूनच व्यवस्थित कळ्या पाडायला सुरुवात करायची. म्हणजे हाताला ते पीठ चिटकायचं टेन्शनच नाही. कधी कधी काय होतं, आपण त्या कळ्या हातात करायला घेतो आणि हातातच ते चिटकतं आणि मग आपला मूड खराब होतो, कारण आपल्याला हवा तशा त्या कळ्या पडत नाहीत. तुम्ही बघू शकता. पण ही पद्धत ना मला त्यातल्या त्यात खूप सोपी वाटली आणि आपल्याला हव्या तशाच्या कळ्या पडतात. हातात घेऊन चिटकायचं टेन्शन नाही आणि हातात घ्यायचंच नाही मुळे, असंच आपल्याला ह्या कळ्या करून घ्यायच्यात. तुम्ही बघा वरतीपासून खालीपर्यंत व्यवस्थित त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या, म्हणजे काय होतं त्याला एक छान शेप मिळतो. आपल्याला एक्स्ट्रा परत काही मेहनत करायची गरज नाही लागत. आता ह्या कळ्या पडताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर थोडंसं हाताला तूप लावा आणि त्या व्यवस्थित कळ्या पाडून घ्या. तुम्हाला किती हवे आहेत 16 11 काय तुमचं जे काय प्रमाण असेल, जर तुम्ही तसं ठरवलं असेल तर त्याप्रमाणे ह्या कळ्या पाडून घ्या. अगदी जवळजवळ पाडल्यात तर 16 वगैरे कळ्यासुद्धा ह्याच्या व्यवस्थित पडतात. तर तुम्ही बघा मी व्यवस्थित हे करून घेते. हे आपण व्यवस्थित करू शकतो. ह्याचं एकच गोष्ट असते की आपली उकड छान झाली आहे. उकड जर व्यवस्थित झाली नाही तर आपल्या इतक्या परफेक्ट प्रमाणात आपण हे काही करू शकत नाही, कारण अगदी ती काय म्हणू त्याला व्यवस्थितच उकड व्हावी लागते. त्यासाठी ज्या स्टेप आहेत त्या मात्र स्किप करू नका, अगदी व्यवस्थित करा. आणि तुम्ही बघू शकता छान आपल्या कळ्या तयार झाल्यात. मी फक्त हाताने थोडेसे अजून व्यवस्थित करून घेते, म्हणजे ह्याला आपल्याला आकार द्यायला बरं पडेल. आणि तुम्ही बघू शकता छान असा वाटीचा आकार तयार झाला आहे आणि आपण ह्या कळ्या पण व्यवस्थित केल्यात. आता आपलं सारण पण बऱ्यापैकी थंड झालं असेल आणि आपण ह्यामध्ये आता भरून घेणार आहोत. आता ह्यामध्ये मी सारण टाकले आणि हलक्या हाताने आता आपण हे बंद करून घ्यायचं आहे. खूप त्याला दाबायचं नाही, कारण कळ्यामध्ये त्या चिटकू शकतात एकमेकाला, आपल्याला हव्या तशा ते दिसणार नाहीत वरती. त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपण हे मोदक आता बंद करून घेऊया. थोडंसं हे काय म्हणू सरावाने होणारी गोष्ट आहे. थोडं सराव लागेल किंवा थोडंसं प्रॅक्टिसने होतं. जेव्हा आपण पहिल्यांदा कधी हे मोदक करायला जातो तेव्हा लगेच जमतंच असं काही नाही, पण ते जमणारच नाही असं पण काही नाही. थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर हे मोदक खूप सुंदर होतात आणि जसे आपल्याला हवे तसे कळ्या किंवा जसे हवे तसे त्याची पारी तयार होते. आता ह्यासाठी फक्त एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे उकड व्यवस्थित होणं. आणि आपण ज्या स्टेपनी सांगितलं किंवा ज्या पद्धतीने आपण केली त्याच पद्धतीने ती उकड करायची, म्हणजे होतं काय आपल्याला जसं हवं तसं तो मोदक तयार होतो आणि अजिबात टेन्शन राहत नाही, अजिबात फुटत नाही. आपल्याला अगदी परफेक्ट मोदक करायचं असेल तर परफेक्ट रेसिपी आहे, तुम्ही ही ट्राय करायला विसरायची नाही. तुम्ही बघू शकता किती छान मोदक तयार झाला आहे आणि मला ह्याच आकाराचा हवा होता म्हणून मी खूप जास्त मोठा नाही केला आहे. आता आपण काय करूया, ही मोदकाची चाळण आहे, ह्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही आणि त्यामध्ये आपण हे सगळे मोदक अरेंज करून घेऊया. आता बाकीचे पण सगळे मोदक मी करून घेते. आता तुम्ही बघू शकता ह्या चाळणीत एवढे सारे मोदक बसलेत. शिजल्यानंतर किंवा वाफल्यानंतर थोडेसे अजून त्याची साईज वाटते, त्यामुळे मी एवढेच ठेवलेत. आता पाणी गरम केले, त्यावर आपण ही चाळण ठेवूया. चाळणीवर छान झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं आपण हे वाफवून काढणार आहोत. फार वेळ ह्याला वाफवायची गरज नाही. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर मोदक तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.